नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी गणित नवीन अभ्यासक्रमानुसार आज आपण पाहणार आहोत संख्याबंध. तर समजून घेऊया मुलांनो. 100चे संख्याबंध तयार करूया. दिलेल्या नमुन्याप्रमाणे बाकीच्या उदाहरणातील रिकाम्या जागा भरा. तर आपण काय करायचंय की संख्याबंध समजून घ्यायचे आहे. 100चे संख्याबंध कसे तयार झाले? 100 ही संख्या कशी तयार झाली? संख्याबंध म्हणजे काय? की ती संख्या कशी तयार झाली? त्या संख्येची बांधणी कशी झाली? त्या कोणत्या कोणत्या संख्या येऊ शकतात? असे आपल्याला 100चे संख्याबंध इथं तयार करून दिलेले आहेत. हा संख्याबंध तयार झालेला आहे 90 आणि 10. 90 अधिक 10 केल्यानंतर 100 ही संख्या तयार होते. त्यानंतर पुढे पहा 20 आणि 80. 80 अधिक 20 केल्यानंतर 100 ही संख्या तयार होते. त्यानंतर 30. 30 अधिक 70 केल्यानंतर 100 ही संख्या तयार होते. 50 पहा 50 अधिक 50. 50 अधिक 50 बरोबर 100. मला हा संख्याबद्ध समजलेला असेल. पहा हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. इथे एवढे संख्याबंध तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण आता पुढचा संख्याबंध सोडवूया. हा संख्याबंध आपल्याला सोडवायचा आहे. तर सुरुवातीला आपण 100चे सुटे भाग तयार करून घेऊया. पहा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. तर सुरुवातीला काय सांगितले पहा 9 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 100 ही संख्या येईल. तर आपण काय करायचंय आता इथं पॅटर्न कुठला वापरायचा पहा 100 संख्या येण्यासाठी कोणते कोणते सुट्ट्या संख्या वापरायच्या. काय येणार आहे 10 अधिक 90 म्हणजे 100. 10 अधिक 90 बरोबर 100. मग आता पहा इथं काय दिलेलं आहे 9 दिलेलं आहे. इथं घेतले 9 म्हणजे 10तला 1 कमी झाला म्हणून 10तला 1 इकडे गेला आणि हे झाले 90 अधिक 1 91 बरोबर पहा 100 झाले. म्हणजे 9 मध्ये 91 ही संख्या मिळवल्यानंतर 100 ही संख्या येईल. म्हणून या ठिकाणी आपला संख्याबंध तयार झालेला आहे 9 अधिक 91. आता त्यानंतर इथे पहा 10. 10 मध्ये कोणती संख्या मिळवायची 90. 90 अधिक 10 100. आता इथं काय दिलंय 7. आता 7 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 100 ही संख्या येईल. आता हे अवघड आहे. लगेच आपल्याला समजत नाही. पण हे आपण अगदी सोप्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे. आता आपण नंतर आणि सुटे काय वापरायचे पहा 10 अधिक 90 बरोबर 100. इथं काय दिलंय आपल्याला 7. म्हणजे या 10तले 7 आल्यानंतर राहतात किती 3. म्हणजे 90 आणि 3 किती झालं 93. 7 अधिक 93 बरोबर 100. म्हणजे इथं काय येणार आहे 93. 7 अधिक 93 बरोबर 100. ही आपल्याला संख्या सापडलेली आहे 93 ही संख्या. आता इथं 100 लिहिलंय. या ठिकाणी दोन संख्येची बेरीज आपल्याला लिहायची आहे. आपल्या मनानं आपल्याला आवडेल ती संख्या आपण या ठिकाणी लिहू शकतो. सोपी लिहू शकतो, अवघड लिहू शकतो. तुम्हाला कोणती आवडते ती तुम्ही लिहा. पहा बरं आता मला आवडलेली संख्या आहे 25 अधिक 75. 25 अधिक 75 बरोबर किती येणार आहे 100. हा आपला संख्याबंध तयार झालेला आहे. आता आपण पुढचा संख्याबंध सोडवूया. पहा बरं हा संख्याबंध हा जरा अवघडच दिसतोय. पहा बरं लगेच संख्या सांगता येतील का तुम्हाला? मग इथं पण आपण हिस्ट्री वापरायची आहे. आता काय सांगितलंय 47. 47च्या जवळची संख्या कोणती आहे 47. 48, 49, 50. 50 ही संख्या आपल्या जवळची आहे. मग 50 अधिक 50 आपण हे सुटे भाग वापरायचे. 50 अधिक 50
50 अधिक 50 बरोबर किती आलं? 100. आता इथे किती दिलेले आहेत? 47. 47 दिलं. 48, 49, 50 म्हणजे 3 जादा होते. म्हणून आपण काय करायचं? 50 अधिक 3 किती झालं? 53. 50 अधिक 3 53 झालं. मग काय बघा 47 अधिक 53 बरोबर 100. बघा बरं लगेच सुटलं की नाही? फक्त एक आयडिया वापरायची आहे आपल्याला. मग आपण चला इथं लिहूया 47 अधिक 53 बरोबर किती झालं? 100. हा संख्याबंध आपल्याला सापडलेला आहे. त्या पुढचं काय सांगितलंय? आपण कोणतं घेऊया? 63. आता 63च्या जवळची संख्या कोणती आहे? 100 मधल्या सुट्ट्या भागातली बघा 70 येते. 70 अधिक 30 100 येतोय. 70 अधिक 30 बरोबर काय आलं? 100 आलं. आता इथे काय दिलंय? 63. 70 मधलं 63 गेलं म्हणजे किती राहिलं सांगा बरं? 7 राहिलं. म्हणजे 30 अधिक 7 किती झालं? 37 झालं. मग 63 अधिक 37 बरोबर 100. बरोबर 37 येणार. बघा कशी आयडिया वापरलेली आहे आपण. इथं काय दिलेलं आहे तर ह्या बाजूला पहा 58 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? 58. 58 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 100 येईल? 58च्या जवळची संख्या कोणती? 59, 60. 60 अधिक 40 हा पॅटर्न आपल्याला इथं वापरायचा आहे. पहा 60 अधिक 40 बरोबर 100. आता पहा इथं काय दिलंय? 58 दिलंय हा. 58, 59, 60 म्हणजे किती राहिले? 2 वर आले. 40 अधिक 2 42 झालं. 58 अधिक 42 बरोबर 100 म्हणजे इथं काय येईल? 42 येईल. बघा वजाबाकी बेरीज किती सोपी आहे. पटकन करता येते आपल्याला हे. आता या ठिकाणी सांगितले पहा 39. 39 मध्ये कोणती संख्या मिळवायची? आता इथे कुठला पॅटर्न वापरायचा आपण? 39 जवळची संख्या कोणती आहे? 40. 40 अधिक 60 म्हणजे हाच पॅटर्न आला आणि परत खाली. 40 अधिक 60 बरोबर 100. मग आता पहा इथं काय दिलंय? 39. म्हणजे आता काय होतं? 39, 40 1 म्हणजे एक आपण इकडं मिसळलं. 60 आणि 1 61 बरोबर किती झालं? 100. 39 अधिक 61 बरोबर 100. आता आपण इथं काय लिहायचंय? 61. 61 अधिक 39 बरोबर 100. बघा सापडलं आपल्याला. पहा आता इथं काय वापरायचं? 10 अधिक 90 बरोबर किती येते? 100. इथं काय दिले? 8. आता या 10तले 8 इथं घेतल्यानंतर राहिले किती? 2. म्हणजे 90 अधिक 2 92 बरोबर 100. इथे किती येणार आहे? 92. 92 अधिक 8 बरोबर 100. हा आपला संख्याबंध तयार झालाय. त्याच्या पुढे काय दिलंय? 0. 0 आल्यानंतर काय येणार आहे सांगा बरं? या 100 मध्ये 100 अधिक 0 बरोबर 100 म्हणजे इथं 100 येणार आहे. संख्याबंध आपला काय तयार झाला? 100 अधिक 0 बरोबर 100. तर या ठिकाणी 5 दिलेलं आहे. सांगा बरं पटकन सांगता येते. 95 अधिक 5 हे सोपं आहे. बरोबर 100. 95 अधिक 5 बरोबर 100. तर या ठिकाणी आपली आवडती कोणती जोडी घ्या. पहा 99 अधिक 1 बरोबर 100. 98 अधिक 2 बरोबर 100.
55 अधिक 45. 55 अधिक 45. आणि कोणती सोपी आहे? तर या ठिकाणी आपण संख्या घेतलेली आहे 11. मग या ठिकाणी काय येईल सांगा बरं? 90 अधिक 10 बरोबर 100चा पॅटर्न वापरला. येते का? 90 मधला 1 कमी करायचा. 90 मधला 1 कमी केल्यानंतर काय येते? 89. 89 अधिक 11 बरोबर 100. तर पुढचा पॅटर्न सांगा. आता आपण इथं घेतलं 22. तर 22 घेतल्यानंतर इथं कोणती संख्या येईल? आता इथं कुठला पॅटर्न वापरणार तुम्ही सांगा. 80 अधिक 20 घेतला. 80 अधिक 20 घेतला. तर काय करणार आहे? इकडं 2 जास्त आहे. मग 80 मधले 2 कमी करायला लागणार. जर 80तले 2 कमी केले तर किती होणार सांगा? ते 78. 78 अधिक 22 बरोबर 100. आता सांगा कोणती संख्या लिहिणार तुम्ही? हं. आपण 65 घेतली इथं. 70 अधिक 30. 70 अधिक 30 घेतले आपण. किती झाले? बरोबर 100. पहा इथं 65 आहे. हे इथं आपण 65 घेतलं. 70 मधले 65 घेतल्यानंतर 5 राहतंय. ते इकडे गेलं 35. हां? 65 अधिक 35 बरोबर 100. झालं ना? आपण 43 ही संख्या घेऊया. आता 43 साठी काय वापरायचं? जवळची संख्या 50 अधिक 50 घेऊया. हा पॅटर्न वापरूया. 50 अधिक 50 बरोबर काय आलं? 100. इथं घेतला 43 अधिक 43 मधील इकडे किती जाणार? 7. म्हणजे 50 अधिक 7 57 झाले. पहा जोडी तयार झाली. 43 अधिक 57 म्हणजे इथं काय येणार? 57. तर इथं सांगा. इथं कोणती घ्यायची? 77 घेऊया. 77. आता 77 म्हणजे किती आलं? 80 आलं. 80 अधिक 20 हा आकृतीबंध आपण घेतला. आता ह्यातलं पहा. 80 इथं किती दिलंय? 77. इथं घ्यायचं आपण 77. 77, 78, 79, 80 म्हणजे 3 आले जादा. 20 अधिक 3 23. झाला पहा तयार आपला. 77 अधिक 23. 77 अधिक 23. आता इथं संख्या घ्यायची आहे. कोणती घ्यायची? इथं कोणतं वापरणार आपण? 10 अधिक 90 बरोबर 100. इथं किती आहे? 8 आहे. इकडे किती आले? 2. किती झाले? 92 झाले. 8 अधिक 2 92 झाले बरोबर 100. म्हणजे 100चा संख्याबंध काय तयार झाला? 92 अधिक 8. 92 अधिक 8 बरोबर 100.